हाय हॅलो नमस्कार, मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये ज्या ट्रीटमेंट्स केल्या जातात त्याचे रेट्स कसे घेतात याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे। तर माझ्या पार्लरमध्ये मी कुठल्या प्रकारचे ट्रीटमेंट्स देते आणि त्याचे मी रेट्स कसे घेते, तरी हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे। कसं असतं की प्रत्येक एरिया वाईज रेट्स वेगळे असतात। तुमचं पार्लर कुठल्या एरियामध्ये आहे, तिथला आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर कसं आहे, तिथल्या कुठल्या वर्गातल्या स्त्रिया राहतात, मिडल क्लास, हायर क्लास, अशा पद्धतीने रेट्स हे डिसाईड केले जातात। तर मी माझ्या पार्लरमध्ये मी जसे रेट घेते तर ती लिस्ट मी तुम्हाला आज शेअर करणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पाहूया मी कसे रेट घेते ते। तर मैत्रिणींनो, ही आहे 2025 मधील ब्युटी पार्लर रेट लिस्ट। तर सर्वप्रथम आयब्रोजचे 30, फोरहेड 10, चीन 10, अप्पर लिप्स जर थ्रेडिंगने केले तर 10 आणि अप्पर लिप्स जर वॅक्सने केले तर 20। नेक्स्ट आहे हँड वॅक्सिंग फुल आर्म्स। जर हनी वॅक्स असेल, नॉर्मल हनी वॅक्स, तर त्याचे 150 आणि हनी वॅक्सने जर तुम्ही अंडर आर्म्स केले तर त्याचे 50 रुपीज। त्याचं पुढचं व्हर्जन आहे वॅक्समध्ये व्हाईट चॉकलेट वॅक्स। त्यांनी फुल आर्म्स केले तर 250 आहे। व्हाईट चॉकलेट वॅक्सने अंडर आर्म्स केले तर 80 रुपीज आहे। आणि अजून चांगल्या क्वालिटीचं जर वॅक्स आहे ते रिका वॅक्स, तर ते थोडंसं जरा म्हणजे त्याची क्वालिटी अजून चांगली आहे, त्यामुळे त्याचे रेट्स फुल हँडचे 400 आहे आणि जर तुम्ही त्याचे अंडर आर्म्स केले तर 100 रुपीज आहे। त्याचप्रमाणे लेग वॅक्सिंगसुद्धा हाफ लेग्स केले, नॉर्मल वॅक्स म्हणजे हनी वॅक्सने केले तर 200 आहे आणि फुल लेग्स केले तर 350 आहे। आणि व्हाईट चॉकलेटने जर तुम्ही हाफ लेग्स केले तर 350 आणि फुल लेग्स केले तर 500 आहे। त्याचप्रमाणे आपण फेस वॅक्सिंगसुद्धा करू शकतो। नॉर्मल वॅक्सने जर तुम्ही फेस वॅक्स केलं तर 150 आहे, व्हाईट चॉकलेटने केलं तर 250 आहे आणि रिका वॅक्सने केलं तर 400 आहे। वॅक्सिंगमध्ये आपण फुल बॉडी वॅक्सिंगसुद्धा करतो। जर तुम्ही नॉर्मल हनी वॅक्सने जर केलं तर 1000 आहे। तुम्ही व्हाईट चॉकलेटने जर बॉडी वॅक्स केलं तर 1500 रुपये आहे आणि तुम्ही जर रिका वॅक्सने केलं तर 2000 रुपये असा रेट आपण चार्ज करतो। आता पुढचा टॉपिक फेस क्लीनअपचा येतो। फेस क्लीनअपमध्ये आपण फेस टू नेक जर केलं तर 300 असा चार्ज असतो। फेस क्लीनअपमध्ये आपण क्लिन्झिंग, स्क्रबिंग, स्टीम, पॅक अशा स्टेप्स वापरतो, तर त्याचे 300। आणि जर तुम्ही त्याच्यात बॅक केलं, बॅकमध्ये आपण क्लिन्झिंग आणि स्क्रबिंगसुद्धा करतो, तर त्याचे 350 आपण चार्ज करतो। आता पुढचे टॉपिक आहे फेशियल्स। आता माझ्या पार्लरमध्ये मी जे फेशियल्स करते तर ते रेट मी तुम्हाला शेअर केले आहे। तर नॉर्मल जास्तीत जास्त चालणारा फेशियल म्हणजे फ्रूट फेशियल। महिलांमध्ये हे जास्त लोकप्रिय आहे आणि त्यांना ते आवडतं पण करायला। त्याचे रेट 500 आहे। मग अजून थोडी चांगली क्वालिटी असेल, खूप स्किनचं खूप टॅन वगैरे असेल तर पपया फेशियल पण चांगलं आहे, त्याचे 550। स्किन व्हाईटनिंग फेशियलचे 600, ब्रायडल ग्लो वाईन फेशियल 700, गोल्ड फेशियल नॉर्मल 550, डायमंड फेशियल 600 आणि डिटॅन फेशियलचे 650। फेशियल्समध्ये मी काही मशीन ट्रीटमेंट्स पण देते, त्यात गॅल्व्हॅनिक आहे, हाय फ्रिक्वेन्सी आहे। जर तुम्ही गॅल्व्हॅनिकने जर फेशियल केलं तर 1000 आहे, हाय फ्रिक्वेन्सीने जर केलं तर 1000 आहे। पुढचा टॉपिक हेड मसाजचा। जर तुम्ही नॉर्मल मॅन्युअल हेड मसाज केला तर 200 आहे, त्यामध्ये हेड मसाज, स्टीम वगैरे ह्या पण गोष्टी इन्क्लूड आहे। आणि जर तुम्ही हाय फ्रिक्वेन्सीने जर हेड मसाज केला तर त्याचे 350 रुपीज आहे। हाय फ्रिक्वेन्सीने जर हेड मसाज केला त्याचे भरपूर फायदे पण आहे, त्यामुळे 350 त्याचे चार्ज करते मी। पुढचा टॉपिक आहे मेहंदी डाय 100, नॉर्मल हेअर डाय 100, हेअर कलर ग्लोबल
500. आता हेअर कलरमध्ये जर तुम्ही अजून चांगल्या क्वालिटीचा जर ब्रँड वापरला तर रेट्स थोडे जास्तही होऊ शकता, पण अगदी कमीत कमी 500. आणि जर रूट टचअप दिलं तर 350. थोडं ब्रँडप्रमाणे रेट्स थोडे कमी जास्त होऊ शकता. पुढचा टॉपिक आहे मेनिक्युअर. नॉर्मल प्रॉडक्टने जर मेनिक्युअर केलं तर 350. आणि जर तुम्ही मेनिक्युअर स्पा वगैरे केलं, आता थोडेसे चांगले प्रॉडक्ट्स वापरले तर 450. आणि पेडिक्युअर पण नॉर्मल केलं तर 400 आणि पेडिक्युअर स्पा केलं तर 500. पुढचा टॉपिक आहे हँड पॉलिशिंग. हँड पॉलिशिंगचे 300 घेत असते. आणि हायलाइट्स पर स्ट्रिप्स 200. ग्लोबल हायलाइट्स 2000. हेअर रिबॉन्डिंग 5000 पासून स्टार्ट होते. तर तुमची हेअर लेंथ कशी आहे, थिकनेस कसा आहे, त्याप्रमाणे रेट्स डिसाईड केले जातात. पुढचा टॉपिक आहे केराटिन प्रोटीन ट्रीटमेंट. 3000 पासून स्टार्ट होते. टेम्पररी स्ट्रेटनिंग 200. टेम्पररी कर्ल्स 300. आता हे एक नॉर्मल ज्यांचे हेअर्स आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला रेट सांगितले. जर हेअर्सची लेंथ जास्त असेल किंवा थिकनेस जास्त असेल तर त्याप्रमाणे थोडेफार रेट वाढू पण शकतात. अगदीच नॉर्मल फ्रूट वगैरे असं ब्लीच असतं ते तुमचं फेस टू नेक केलं तर 150 आहे. फेस टू नेक अँड बॅक केलं तर 200. ऑक्सी ब्लीच केलं तर 200. फेस टू नेक बॅक केलं तर 250. ब्लीचमध्ये पण भरपूर व्हरायटीज असतात. अजूनही भारीतले चांगल्या क्वालिटीचे ब्लीच असतात, त्याप्रमाणे रेट्स थोडेफार जास्त होऊ शकतात. हँड ब्लीच 200. बॉडी ब्लीच 1000. बॉडी पॉलिशिंगचे 1500 रुपये. आता पुढचा टॉपिक आहे हेअर कट. हेअर कट्समध्ये स्ट्रेट कट 70 रुपीज, यू कट 80 रुपीज, डीप यू कट 100, स्टेप कट 200, लेअर कट 200, लेअर विथ स्टेप 250, बॉब कट 100, बॉय कट 100, मशरूम कट 100, फ्लिक्स 50, शॉर्ट स्टेप कट 150. टॉपिक मेकअपचा आहे. सायडर्स मेकअप असतात, त्यांचा जो आपण नॉर्मल मेकअप केला, हेअरस्टाईल आणि साडी ड्रेपिंग वगैरे सगळं तर 800 आहे. HD मेकअप केला, क्रिम्पिंग वगैरे करून ॲडव्हान्स हेअरस्टाईल केली तर 1000. आणि ब्रायडल मेकअप असेल तर 15000. त्यात 3 मेकअप येतात. हळदी मेकअप, वैदिक पद्धतीचा मेकअप आणि रिसेप्शन मेकअप, असे 3 मेकअपचे 15000 रुपये चार्ज असतात. पॅकेज घेतलं त्याचे 25000. त्यामध्ये तुम्हाला तुमचे मेकअप आणि तुमच्या बाकी जी पार्लरची ट्रीटमेंट असते, ब्लीच, फेशियल, मेनिक्युअर, पेडिक्युअर, हे सगळं इन्क्लूड करून 25000 रुपये ब्रायडल चार्जेस मी घेत असते.